नाही, काल तुम्हाला ओबीसीच्या संदर्भात विषय काढला म्हणून सांगतो. काल मला आमचे तायवाडे साहेब बोलले की आम्ही अर्धी लढाई जिंकली. आता मला कळत नाही तिथे जात लिहिल्याबरोबर अर्धी लढाई कशी जिंकणार. उदाहरणार्थ महाराष्ट्रातला बंजारा हा तेलंगणामध्ये एस टी आहे. आमच्या इकडचा तेली समाज तिकडे हिमाचलच्या भागामध्ये आमचा समाज तिकडे एस टीमध्ये मोडतो आहे. आणि आडनावा जात ही अनेक राज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी मोडली गेली आहे. आता जात लिहिल्याबरोबर जातीमध्ये लिहिल्याबरोबर अर्धी लढाई कशी काय जिंकली मलाच कळलं नाही. म्हणजे त्यांना कदाचित वाटत असेल, पण हे सरकारचं लालूलचं अंगण आहे असं मी त्याला मानतो. अर्धी लढाई जिंकणं असं जर म्हणत असेल तर त्यामध्ये ओबीसीचा कालम असता तर त्या 100% आपल्याला त्यातून यश मिळालं असतं. पण जात लिहिणं त्यातल्या अनेक पोटजाती आहेत. अनेक जाती या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या याच्यात आहेत. त्यामुळे मला त्यांना सांगायचं की हे सगळं जे काही आहे तर सरकारवर दबाव टाका आणि ओबीसीचा कालम सरकारला घालायला टाकलं पाहिजे, तर तुमची लढाईला काही महत्त्व आहे. राहिला विषय जरांगे पाटील काय करतात, कोणाला बोलवतात, काय मिटिंग घेतात ते सरकार बघेल, ते जरांगे बघतील. आम्हाला त्यात कशाला पडायचं आहे. ज्या आमच्यावर अन्याय करायचा विळा उचललाच आहे ओबीसीला संपवण्याचा. ओबीसीच्या वाट्याला काही मिळत नाही आणि त्यातून सरकारची भूमिका त्यांच्या दर महिन्याला बैठका होतात ओबीसी आपल्या समाजाच्या. इकडे ओबीसी उपसमितीची बैठकच आतापर्यंत 2 झाल्या. बावनकुळेजींनी आम्ही बावनकुळे महसूल मंत्र्यांना मी सांगितलं, ते अध्यक्ष आहेत, की तुम्ही या बैठका तातडीनं घ्या, दर महिन्याला एक बैठक घ्या आणि ओबीसी नेत्यांनाही बोलवा. त्यांचेही काही प्रश्न असतील किंवा त्यांना काही मांडायचं असेल, त्यांच्या सूचना असतील तर तेही त्यामध्ये इन्क्लूड करा. पण ते काय होत नाही आहे. याचा अर्थ असा आहे की सरकार ओबीसीच्या प्रश्नासंबंधी हे सरकार म्हणजे अनुकूल नाही आहे. या सरकारची भूमिका ओबीसी विरोधी आहे हे आता स्पष्ट. हे बघा, मी पुन्हा सांगतो, मराठवाड्यामध्ये 85% नवीन प्रमाणपत्र घेणारे त्यामध्ये निवडून आले. त्यांना विविध पक्षांनी उमेदवारी दिली. आता त्यामध्ये जर असं होत असेल तर इतर जातीतील 300 जवळपास 57 जाती आता ओबीसीच्या आहेत. त्या 357 जातीमधून जर 80% एकच जातीला ओबीसीचे जागा मिळत असतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, मला वाटतं की या 357 जातींना आता ओबीसीत राहायचं की नाही हे ठरवण्याची वेळ आली आहे. सरकारला तर आम्हाला सांगितलं पाहिजे की तुम्ही आता आम्हाला वेगळाच प्रयोग करून द्या. ज्या आमच्या जागा ज्या पद्धतीनं बडकवल्या आहेत त्या कशाच्या आधारावर, किती टक्के प्रमाणपत्र दिले म्हणून मिळेल. पूर्वी इतके दिले होते, नंतर तितके दिले, याला काही अर्थ नाही. आता जे काही दिले त्यातलीच लोक आता नव्यानं प्रमाणपत्र दिले निवडून आले आणि त्या संदर्भातल्या केसेस सुरू आहेत. आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाने 58 केसेस त्यांनी कोर्टामध्ये टाकल्या आहेत हे की हे बोगस आहे म्हणून, आणि त्यांच्यावरही जीवघेणा प्रयत्न झाला. इकडे पोलीस प्रोटेक्शन सगळ्यांना मिळते पण आमच्या त्या ओबीसी नेत्यांना मिळत नाही. पण मला प्रश्न एवढाच आहे की तुम्ही किती प्रमाणपत्र दिले याच्याशी काही आम्हाला ते माहीतच आहे. 1 लाख दिले, 2 लाख दिले, पण आमच्या जागा बडकवत आहेत ना त्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर. त्याचं काय, त्या संदर्भात काय भूमिका आहे हे क्लिअर झाली पाहिजे ना. त्यात मी पण महाराष्ट्रातील ओबीसीच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे लवकरच. आणि आखे आमचेच कार्यकर्ते, आमचेच ओबीसी लढण्यासाठी तरुण कार्यकर्ता आहे. आम्ही बसू, चर्चा करू त्या संदर्भात आणि चर्चा करून पुढची रणनीती काय ठरवायची ते ठरवू.